तर मित्रांनो, आज आपण पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि ड्रायव्हर्स याबद्दल माहिती पाहणार आहे. पोर्ट, ड्रायव्हर आणि कनेक्टिव्हिटी हे आपल्याला मोबाईलला सॉफ्टवेअर मारण्यासाठी उपयोगी असते. तर पोर्ट आणि ड्रायव्हर आणि कनेक्टिव्हिटी काय आहे हे आज आपण क्लासमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पोर्ट, ड्रायव्हर आणि कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने आपलं पोर्ट, मोबाईलचा पोर्ट तयार करायचा आणि मोबाईलला सॉफ्टवेअर कशा पद्धतीने मारायचा हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. थोडं जरी स्किप केलं तर तुम्हाला काही या व्हिडिओ समजणार नाही सॉफ्टवेअर मारायला. तर पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर मारण्यास पूर्णपणे इझी जाईल, काही सुद्धा अडचण येणार नाही. तर पोर्ट, ड्रायव्हर आणि कनेक्टिव्हिटी. तर आपण आपला सिस्टीम किंवा आपलं कॅम्प्युटर हे कशा पद्धतीची पाहिजे सॉफ्टवेअर मारण्यासाठी, आपली सिस्टीम मिनिमम कोणती पाहिजे सॉफ्टवेअर मारण्यासाठी. तर आता माझी आहे विंडोज 10 आहे. विंडोज 7 सुद्धा सॉफ्टवेअर मारण्यासाठी उपयोगी पडतो. विंडोज 7 आणि विंडोज 10. i3 प्रोसेसर, i5 प्रोसेसर किंवा i7 कोणताही न्यू i3च्या पुढचे प्रोसेसर कमीत कमी पाहिजेत. तर आपलं सॉफ्टवेअर मारण्यासाठी आपल्याला सिस्टीम आपली चांगली चालेल आणि रॅम कमीत कमी 8 GB फास्ट करण्यासाठी, वर्क करण्यासाठी आपल्याला रॅमची गरज असते. आपलं लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर फास्ट चालण्यासाठी आपल्याला रॅमची गरज असते. तर कमीत कमी आपल्याला 8 GB रॅम पाहिजे. तर आता नवीन लॅपटॉपमध्ये SSD आलेली आहे, तर ती 128 512 अशी SSD पाहिजे. तर आपला सॉफ्टवेअर मारण्यासाठी आपल्याला इझी पद्धतीने कोणतीही अडचण येणार नाही, फास्ट आपलं लॅपटॉप चालेल. तर अशा पद्धतीने आपली सिस्टीम पाहिजे, तर आपण सॉफ्टवेअर मारण्यासाठी इझीपणे सॉफ्टवेअर मारता येईल. आणि ऑपरेटिंग सिस्टीम 64 बिट हे सॉफ्टवेअर मारण्यासाठी किंवा सॉफ्टवेअरची फाईल वगैरे त्यासाठी उपयोगी पडेल. तरच आपण सॉफ्टवेअर सोप्या पद्धतीने किंवा काहीही अडचण न येता आपण सॉफ्टवेअर मोबाईलला करू शकतो. तर अशा पद्धतीने आपली सिस्टीम कोणती असावी हे पाहिले. तर आता मोबाईल CPU, मोबाईल पोर्ट, क्वालकॉम, मेडिटेक, स्पेक्ट्रम, तर अशा पद्धतीने पोर्ट असतात. तर हे पोर्ट नक्की काय आहे? आपण म्हणतो क्वालकॉम पोर्ट, मेडिटेक पोर्ट, SPD पोर्ट, बूट मोड, रिबूट, फास्ट बूट. तर हे नक्की काय असतं, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मोबाईलचं CPU, आपण अशा पद्धतीने मोबाईलचा CPU म्हणजे मोबाईलमध्ये मेन पार्ट हा CPU असतो. यामध्ये CPU क्वालकॉम, मेडिटेक, स्पेक्ट्रम, किरण, फास्ट हे असे CPU आहेत. तर अशा पद्धतीने ही CPUची नावे झाली. क्वालकॉम हा मेन पार्ट, मोबाईलचा मेन पार्ट म्हणजे CPU आहे. तर काय काय फोनला सॉफ्टवेअर मारण्यासाठी मोबाईल ऑन ठेवून सॉफ्टवेअर मारायला लागतो, काय काय मोबाईल सॉफ्टवेअर मारण्यासाठी मोबाईल बंद करून सॉफ्टवेअर मारायला लागतो. तर मोबाईलची कमीत कमी बॅटरी 40 ते 50% असायला पाहिजे. तर आपण ज्यावेळी मोबाईल सॉफ्टवेअर मारतो त्यावेळी आपल्या मोबाईलची बॅटरी कमीत कमी 40% किंवा 50% पाहिजे. जर कमी चार्ज मोबाईल असेल तर आपला मोबाईल बूट घेण्यासाठी पॉवर जास्त लागते. तर काय काय मोबाईल डेड पण होण्याची शक्यता असते, त्यासाठी कमीत कमी 40% किंवा 50% आपल्या मोबाईलची बॅटरी पाहिजे. तर अशा पद्धतीने मोबाईलची बॅटरीसुद्धा चार्ज असणे गरजेचे आहे. त्यानंतर तर क्वालकॉम CPU हा एक CPUचा पहिला प्रकार आपण बघणार आहे. क्वालकॉम CPU, MSM, ह्याला सुद्धा MSM म्हणतात. तर क्वालकॉम CPU कशा पद्धतीने तुम्ही पाहिलाच असेल मोबाईलमध्ये, तर कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी मी क्वालकॉम CPU MSM तुम्हाला दाखवतो. तर गुगलमध्ये MSM CPU किंवा क्वालकॉम CPU असं टाकलं तरी सहज वर येऊन जाईल. तर अशा पद्धतीने MSM 8953 हे CPUचं मॉडेल आहे. तर अशा पद्धतीने क्वालकॉम CPU बघायला मिळेल. मदरबोर्डच्या पाठीमागच्या साईडला असं क्वालकॉम MSM 8953 अशा पद्धतीनं CPU बघायला मिळेल तुम्हाला. तर हा झाला मोबाईलचा CPU, क्वालकॉम CPU. CPUवर सुद्धा क्वालकॉम MSM 8953 असं नाव असते.
तर हे झाले क्वालकॉम CPU. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी बघून घ्या. क्वालकॉम CPU मोबाईलचा मेन पार्ट, मोबाईलचा मोठा IC असतो, जो सगळ्यात मोठा IC असतो मोबाईलमध्ये तो CPU आणि MMC त्यातला CPU क्वालकॉम CPU आहे. CPU हा मोबाईलमध्ये महत्त्वाचा असतो. CPU खराब झाल्यास मोबाईल डेड सुद्धा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा CPU बघितला असेल. तर 2018च्या आधी जे मोबाईल आहेत क्वालकॉम, हे बघा 2018च्या आधीचे मोबाईल फोन व्हॉल्यूम प्लस आणि व्हॉल्यूम मायनस प्रेस करून मोबाईल USB केबल कनेक्ट करून हा मोबाईल लॅपटॉपला किंवा कॅम्प्युटरला कनेक्ट करता येईल. 2018च्या आधीचे मोबाईल जे आहेत ते व्हॉल्यूम मोबाईल स्विच ऑफ करून व्हॉल्यूम अप आणि डाऊन प्रेस करून इन्सर्ट USB केबल केल्यानंतर आपला पोर्ट तयार होतो. क्वालकॉम HS USB QD लोडर पोर्ट हा तयार होतो. तर अशा पद्धतीने 2018च्या आधीचे मोबाईल हे कनेक्ट करायला लागतात. आणि त्यानंतर टेक्स्ट पॉईंट आणि EDL पॉईंट विदाऊट बॅटरीचे, म्हणजे टेक्स्ट आताचे नवीन मोबाईल आहेत MIचे ते मोबाईल आहेत क्वालकॉम CPUचे, ते टेक्स्ट पॉईंटने किंवा EDL पॉईंटने बॅटरी न लावता कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट करायला लागेल तर आपण EDL पॉईंट किंवा आता जे मोबाईल चालू आहे ते EDL पॉईंटने कनेक्ट करते. तर त्यासाठी आपण EDL पॉईंट काय आहे आणि तो मोबाईल कसा कनेक्ट होतो तर पाहणार आहेत. तर आपल्यापाशी आता एक Y1 मोबाईल आहे, रेडमी Y1 हा मोबाईल आहे. तर ह्याचा जर आपल्याला माहीत नसेल मोबाईलमध्ये CPU कोणता आहे तर गुगलवर असं सर्च करायचं की रेडमी Y1 CPU टाईप, अशा पद्धतीने सर्च करायचं गुगलवर. इझी पद्धतीने आपल्याला माहिती मिळते. प्रोसेसर मेक क्वालकॉम. तर ह्या Y1 मध्ये क्वालकॉम CPU आहे. तर आता याचा आपण EDL पॉईंट मोबाईलमध्ये जो शॉर्ट करायला आपल्याला पॉईंट असते तर रेडमी Y1 EDL पॉईंट. तर अशा पद्धतीने Y1 मोबाईलचा EDL पॉईंट हा इमेजमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने पॉईंट बघू शकतो. हे 2 पॉईंट दिसतात तुम्हाला, तर ते शॉर्ट करून आपण पोर्ट कनेक्ट करू शकतो. तर हे 2 पॉईंट आहेत छोटे छोटे, हे कनेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल कनेक्ट होऊ शकतो. तर आपण अशा पद्धतीने पाहणार आहोत. जर मोबाईल कसा कनेक्ट झाला आपल्याला माहीत बघायचं असेल तर डिव्हाइस मॅनेजर ओपन करायचं. डिव्हाइस मॅनेजर ओपन केल्यानंतर तर आपण 2 पॉईंट बघितलेले आहेत. तर हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तर तुम्हाला दाखवतो. हे जे 2 पॉईंट आहेत खालच्या साईडचे, हे जे 2 पॉईंट आहेत खालच्या साईडचे, हे कनेक्ट केल्यानंतर आपला क्वालकॉम पोर्ट घेतोय का हा बघूया. तर पहिल्यांदा काय सांगितलं, बॅटरी रिमूव्ह करायची, बॅटरी काढायची. बॅटरी काढल्यानंतर हे पॉईंट 2 शॉर्ट करायचे. जे बघा चिमट्याने मी कसे शॉर्ट करतो. आणि USB केबल इन्सर्ट करायची. USB केबल इन्सर्ट केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी काय तर फंक्शन झालेले आहे, बंद चालू झालेले आहे. तर हा पोर्ट क्वालकॉम HS USB QD लोडर 9008. तर हा पोर्ट आपला तयार झाला आहे. तर मोबाईल मी काढतो तर हा पोर्ट बघा निघून जाईल. बघा हा पोर्ट निघून जाईल. अजून एकदा कनेक्ट करून दाखवतो. तर केबल पॉईंट शॉर्ट करून पहिला बॅटरी काढायची आणि पॉईंट शॉर्ट करायचे आणि
केबल इन्सर्ट करायची. अशा पद्धतीने पोर्ट तयार होईल आपला. Qualcomm HS USB QD लोडर अशा पद्धतीने पोर्ट तयार होईल. टेक्स्ट पॉइंट आणि EDL पॉइंटने विदाउट बॅटरीचा हा पोर्ट तयार होईल. तर अशा पद्धतीने पोर्ट तयार झाल्यानंतर आपण इझी पद्धतीने सॉफ्टवेअर मारू शकतो. आणि टेक्स्ट पॉइंटने म्हणजे ओप्पो, रिअलमी, MI, सॅमसंग रिकव्हरी मोड या मोबाईलला घेण्यासाठी टेक्स्ट पॉईंटसुद्धा असतो. सॅमसंगला टेक्स्ट पॉईंट असतात. तर अशा पद्धतीने आपण Qualcommचं बघितलं आहे. आणि ओप्पो, रिअलमी, विवो, MI, सॅमसंग ह्याचे मॉडेल कसे चेक करायचे किंवा आपण सॉफ्टवेअर मारायसाठी मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईलचे मॉडेल नंबर कसे चेक करायचे. तर विवोचा मोबाईल असतो. विवोच्या मोबाईलला साईटने कॅमेरा ओपन केल्यानंतर अबाउटमध्ये जाऊन त्याचे मॉडेल नंबर पाहता येते. आणि रिअलमी मोबाईलसाठी बघा *899# हा कोड जर इमर्जन्सीमध्ये रिअलमीच्या टाकला तर मॉडेल नंबर आपल्याला माहिती पडू शकतो. विवोच्या साईटने कॅमेरा ओपन करून माहीत पडू शकतो आपल्या मॉडेल नंबर कोणता आहे. मग सॉफ्टवेअर मारण्यासाठी आपल्याला इझी पद्धतीने उपयोगी होईल. आणि सॅमसंग मोबाईलमध्ये रिकव्हरी मोडला जाऊन मोबाईलचं मॉडेल पाहू शकता. तर रिकव्हरी मोडला जाऊन ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईल मॉडेल नंबर बघण्यासाठी रिकव्हरी मोडला सॅमसंगच्या जायला लागेल. MI विवोच्या मोबाईलला कॅमेरा ओपन करून कॅमेऱ्यात एक फोटो कॅप्चर करायचा आणि त्याची डिटेल्स बघितल्यानंतर त्यात मॉडेल नंबर आपल्याला समजेल. आणि रिअलमीच्या मोबाईलला हा कोड इमर्जन्सी कॉलमध्ये हा कोड टाकल्यानंतर आपल्याला त्या मोबाईलचे मॉडेल नंबर माहिती पडेल. तर अशा पद्धतीने Qualcomm पोर्टची माहिती बघितली आहे. तर कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. तर आता नेक्स्ट प्रोसेसर किंवा नेक्स्ट CPU मीडियाटेक हा CPU मध्ये 3 प्रकारे मोबाईल कनेक्ट केला जातो. ब्रूम मोड, व्हॉल्यूम अप अँड डाऊन प्रेस करून. मेथा मोड यामध्ये विदाउट व्हॉल्यूम कीचं मोबाईल स्विच ऑफ करून मोबाईलला कनेक्ट केले जाते. आणि टेक्स्ट पॉईंट किंवा कनेक्टिव्ह टेक्स्ट पॉईंटने सुद्धा हा मीडियाटेक मोबाईल आपल्याला कनेक्ट करता येतो. तर मोबाईल कनेक्ट केल्यानंतर पोर्ट मीडियाटेक USB पोर्ट अशा पद्धतीने पोर्ट तयार होईल. जसा की आपला आता एक दाखवला तुम्हाला Qualcomm HS USB QD लोडर हा तयार झाला, तसाच त्याच ठिकाणी मीडियाटेक USB पोर्ट हाच तयार होईल. तर तो मीडियाटेक मोबाईल समजला जायचा. ब्रूम मोडला मोबाईल कनेक्ट करण्यासाठी आपल्याला एखाद्या मोबाईलला सॉफ्टवेअर मारायचं. तर तो मोबाईल ही फ्लॅश फाईल डाउनलोड केल्यानंतर त्या मोबाईल कोणत्या टूलमधून सॉफ्टवेअर मारायचा आहे. तर तो टूल ओपन केल्यानंतर फ्लॅश स्टार्ट केल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आपला करायचा. स्विच ऑफ केल्यानंतर ब्रूम मोड म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर व्हॉल्यूम अप आणि व्हॉल्यूम डाऊन प्रेस करून USB केबल इन्सर्ट करायची. USB केबल लावायची. त्यानंतर आपला हा पोर्ट तयार होऊन आपलं सॉफ्टवेअर मारण्यास स्टार्ट होईल. त्याच पद्धतीने दुसरी पद्धत मेथा मोड. तर काही मोबाईल स्विच ऑफ करून डायरेक्ट केबल लावल्यानंतर सुद्धा फ्लॅश चालू होतो. आणि टेक्स्ट पॉईंटने सुद्धा EDL सारखंच टेक्स्ट पॉईंटने सुद्धा आपल्याला ते मोबाईल कनेक्ट करता येतात. तर अशा पद्धतीने मीडियाटेक मोबाईलसुद्धा आपल्याला कनेक्ट करतात. मीडियाटेक CPU कोणी पाहिला नसेल तर मीडियाटेक CPU अशा पद्धतीने असतो बघा. MTK टाकलं तरी आपल्याला मीडियाटेक CPU येईल. तर अशा पद्धतीने मीडियाटेक CPU मोबाईलमध्ये बघायला मिळतो. मीडियाटेक CPUचं झालं जसं की सॉफ्टवेअरचं आहे तसंच मीडियाटेकचं सुद्धा आहे. आता स्पेक्ट्रम किंवा SPD सुद्धा ह्याला म्हणतात. स्पेक्ट्रम मोबाईल कसे पद्धतीने व्हॉल्यूम मीडियाटेकच बटन प्रेस करून USB केबल इन्सर्ट करायला लागेल. ते म्हणजे व्हॉल्यूम डाऊन बटन. मोबाईल स्विच ऑफ करून व्हॉल्यूम डाऊन बटन प्रेस केल्यानंतर आपला मोबाईल लॅपटॉपला किंवा आपल्या सिस्टीमला कनेक्ट होईल आणि त्याचं पोर्ट SPRDU2SD हा पोर्ट तयार होईल. तर आपला SPDचा पोर्ट हा तशा पद्धतीने तयार होईल. आणि जिओचा मोबाईलसुद्धा स्पेक्ट्रम असल्यामुळे जिओला बूट की म्हणजे
कोणत्या जिओला स्टार की दिलेली आहे, कोणत्या जिओला फंक्शन की दिलेले आहे, कोणत्या जिओला 0 दिले. अशा पद्धतीने की प्रेस करून USB केबल इन्सर्ट केल्यानंतर सॉफ्टवेअर मारू शकतो. तर स्पेक्ट्रम मोबाईल बूट की बघा, जिओच्या मोबाईलला बूट की तर हा जिओ फोन F220B बूट की स्टार आणि हॅश हे 2 प्रेस करून आपण USB केबल इन्सर्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलला फ्लॅशिंग चालू होईल. तर अशा पद्धतीने गुगलवर सर्च करून आपण बघू शकतो. स्पेक्ट्रम हेलिस्कॉन किंवा ह्याला किरण सुद्धा म्हणतात. हेलिस्कॉन किंवा ह्याला सुद्धा किरण म्हणतात. टेक्स्ट पॉइंट ओनली 1 पॉइंट अँड कनेक्ट ग्राउंड. तर हे मोबाईल हॉनर किंवा हवाई यामध्ये हेलिस्कॉन किंवा किरण हा CPU असतो. हे कमी मॉडेलमध्ये आहे, हे हॉनर किंवा हवाईमध्ये आहे. तर ह्या मोबाईल कशा पद्धतीने कनेक्ट केला जातो, तर हॉनर टेस्ट पॉइंट तर अशा पद्धतीने बघा, हॉनरचा टेक्स्ट पॉइंट एकच आहे. तर हा या ठिकाणी आपल्या एकच चिमटीचा टोक या ठिकाणी एका ठिकाणी ठेवून दुसऱ्या चिमटी टोक ग्राउंडवर कोठेही ठेवून आपण केबल इन्सर्ट केल्यानंतर आपला पोर्ट तयार होईल. तर यामध्ये सुद्धा टेक्स्ट पॉइंट आहे, पण एकच टेक्स्ट पॉइंट दिलेला आहे. तर हा ग्राउंडमध्ये टच करून आणि एक ह्या पॉइंटला टच करून आपण USB केबल इन्सर्ट केल्यानंतर आपला पोर्ट तयार होतो. तर हे सगळे पोर्ट कशामुळे तयार होतात हे कधी पाहिले का, तर त्यासाठी आपल्याला ड्रायव्हर्स आपल्या लॅपटॉपमध्ये असल्याशिवाय आपला पोर्ट तयार होत नाही. तर पोर्ट तयार करण्यासाठी ड्रायव्हर्स अतिशय महत्त्वाचे आहे. तर आपल्याला क्वालकॉम पोर्ट तयार करायचा असेल तर क्वालकॉम USB ड्रायव्हर पाहिजे. मेडिटेक पोर्ट तयार करायचा असेल तर MTK ड्रायव्हर्स पाहिजे, किंवा कोणताही मोबाईल कनेक्ट करायचा असेल तर त्या CPUचे ड्रायव्हर्स पाहिजे. तर गुगलवर जाऊन सुद्धा आपण हे ड्रायव्हर्स डाउनलोड करू शकतो. तर क्वालकॉम ड्रायव्हर्स, तर अशा पद्धतीने सुद्धा ड्रायव्हर्स आपण इन्स्टॉल करू शकतो इथून. किंवा सगळ्यात सोपी, आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती लास्टला खाली कोपऱ्यात एक स्टार्ट मेनू दिसतो. तर स्टार्ट मेनूमध्ये जाऊन या ठिकाणी सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला अपडेट किंवा सिक्युरिटी हा ऑप्शन दिसतो. अपडेट किंवा सिक्युरिटी हा ऑप्शन दिसतो आणि वर सुद्धा विंडोज अपडेट हा सुद्धा ऑप्शन दिसतो. तर या ठिकाणी फ्यू ऑप्शनल अपडेट, तर या ठिकाणी ड्रायव्हर्स अपडेट या ठिकाणी इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जो ड्रायव्हर्स पाहिजे तो आपोआप इन्स्टॉल होतो. तर यासाठी सिस्टीममध्ये जाऊन आपल्याला ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागेल, तर आपल्याला मोबाईल कनेक्ट सहजपणे करता येईल. तर या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण ड्रायव्हर्स अपडेट केल्यानंतर आपला पोर्ट तयार होईल. तर अशा पद्धतीने ड्रायव्हर्स अपडेट आपले पाहिजे. तर हे झाले CPU टाईप. आता फास्ट बूट मेथड आता अलीकडच्या काळात फास्ट बूट मेथड फॉर्मात आलेली आहे. तर फास्ट बूट म्हणजे जे आताचे नवीन मोबाईल आहेत त्याला मोबाईलचं बॅक पॅनल ओपन न करता मोबाईल कनेक्ट करायचा असेल लॅपटॉपला किंवा कॅम्प्युटरला, आपल्या सिस्टीमला मोबाईल कनेक्ट करायचा असेल तर तो फास्ट बूटमध्ये कनेक्ट करायला लागतो. तर त्यासाठी फास्ट बूट व्हॉल्यूम डाऊन व्हॉल्यूम अप बटन प्रेस करून केबल इन्सर्ट केल्यानंतर फास्ट बूट हा पोर्ट तयार होईल आपला. तर त्या अशा पद्धतीने सर्व्हिस सेंटर थ्रू केले जास्त मोबाईलला सर्व्हिस सेंटर थ्रू ही केले जाते. तर अशा पद्धतीने व्हॉल्यूम डाऊन आणि कनेक्ट बटनने फास्ट बूट मोबाईल करू शकतो. विवो किंवा क्वालकॉम मोबाईलला फास्ट बूट मोबाईलमध्ये कनेक्ट करून आपण सॉफ्टवेअर मारू शकतो. आणि सॅमसंग मोबाईलला
रिकव्हरी मोड, व्हॉल्यूम डाऊन आणि पॉवर की प्रेस केल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये जाऊन ते आपल्या सॅमसंग मॉडेलची फाईल कोणती आहे हे पाहण्यासाठी रिकव्हरी मोड उपयोगाची येते. फाईलची माहिती सगळी आपल्याला या रिकव्हरी मोडमध्ये व्हॉल्यूम डाऊन आणि पॉवर की प्रेस केल्यानंतर आपल्याला मिळेल. व्हॉल्यूम डाऊन आणि पॉवर की प्रेस करून आपण सॅमसंगच्या मोबाईलची फाईल कोणती आहे किंवा त्या मोबाईलला कोणती अपडेटची फाईल आहे, मॉडेल नंबर कोणता, हे सगळं आपण त्यात डिटेल्स माहिती करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने सॅमसंग व्हॉल्यूम डाऊन आणि पॉवर कीने बघू शकतो. आणि डाउनलोड मोड, सॅमसंगलाच डाउनलोड सॉफ्टवेअर मारण्यासाठी डाउनलोड मोडला आपला मोबाईल घालून लॅपटॉपला कनेक्ट करावा लागेल तर आपल्याला सॉफ्टवेअर मारता येईल. तर अशा पद्धतीने डाउनलोड मोड कसा करायचा, तर व्हॉल्यूम अप अँड डाऊन प्रेस करून डाउनलोड मोड, व्हॉल्यूम अप आणि डाऊन आणि होम बटन प्रेस करून आपण इन्सर्ट केबल केल्यानंतर आपल्या डाउनलोडिंग मोडला मोबाईल जातो आणि त्यानंतर आपण सॅमसंग मोबाईलला फाईल मारू शकतो. तर अशा पद्धतीने मोबाईल CPU टाईप क्वालकॉम, मेडिटेक, SPD, हिलिस्कॉन किंवा किरण, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर्स कनेक्टिव्हिटी मोबाईल कशा पद्धतीने केली जाते किंवा ड्रायव्हरची माहिती, पोर्ट कशा पद्धतीने बनवला जातो याची सर्व डिटेल्स बघितलेली आहे. तर हे डिटेल्समध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जे हे व्हिडिओ नवीन बघत असतील तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ प्लीज शेअर करा. तर नवीन जो कोणी हा चॅनल बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.